पोलीस भरती का करावी हा महत्त्वाचा मुद्दा असतो। पोलीस भरती का करायची असते या प्रश्नाचं उत्तर जर का आपल्याला मिळालं तर आपण पोलीस भरतीकडे 100% वळू। आज जर समाजामध्ये बघितलं तर तुम्हाला इथं पोलीस स्टेशन तुमच्या बाजूलाच आहे, समतानगर पोलीस स्टेशनची बीट इथं आहे। एक पोलीस अधिकारी आला त्याच्यावरती जर अंगावरती वर्दी असेल तर सगळे जण त्याच्याकडे बघत असतात। एक मान सन्मान प्रतिष्ठा जी आपल्याला कोणत्या नोकरीमधून मिळत असेल, नोकरी म्हणता येणार नाही, एक सेवा एक प्रकारची, या सेवेमधून मिळत असेल तर तुम्हाला ते पोलीस विभाग आहे, एक आर्मी हा सुद्धा एक असेल। दोन जे ड्रेस आहेत की नाही हे समाजासाठी खूप अतिशय महत्त्वाचे आहेत। पैसा सगळेच कमवतात परंतु जी वर्दी आहे ती कमवण्यासाठी जिगर लागतं आणि ते जिगर तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये आहे। आणि काही लोकांनी ते प्रूव्ह करून दाखवलंय की हो आमच्यामध्ये जे आहे ताकद आहे आणि तुमच्या इथे बसलेल्या प्रत्येक मुलीमध्ये आणि मुलांमध्ये ती ताकद आहे, तुम्ही 100% करू शकता। आता हे करण्यासाठी काय लागतं हे कांबळे सरांची एक गोष्ट आहे, मी तुम्हाला सांगतो। जे कोल्हापूरचे PSI होते, आता ते रिटायर्ड झाले। PSI कांबळे सर ज्यावेळेस पोलीस सब इन्स्पेक्टर व्हायच्या आधी ते ज्या गावात फिरायचे त्यावेळेस त्याला सर्वजण म्हणायचे की हा गणपतचा पोरगा, म्हणजे वडिलांचं नाव त्यांच्या गणपतचा पोरगा चालला असे म्हणायचे। ज्यावेळेस ते PSI झाले आणि रस्त्याने चालत कधी गेले तर गावातले लोक म्हणायचे साहेब चालले, गणपतचा पोरगा नाही साहेब चालले। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जो सगळ्यात महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे ज्यावेळेस गणपत म्हणजे त्यांचे वडील कांबळे साहेबांचे ज्यावेळेस रस्त्याने चालायचे त्यावेळेस गावातली माणसं गणपत चालला असे कधी म्हणायचे नाही, साहेबांचे वडील चालले। हा जो बदल आहे की नाही हा बदल फक्त वर्दीच करू शकते, बाकी कोणी करू शकणार नाहीये। एक तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा सांगतोय, तर ते एका कार्यक्रमात बोलताना बोलले होते की एका कार्यक्रमाला गेल्यानंतर त्यांना एक PSI होते, 100 लोक होते सेल्फी काढायला PSI सोबत आणि DC साहेबांसोबत 5 ते 6 जण सेल्फी काढत होते। हा जो फरक आहे की नाही, म्हणजे PSI हे पद खाली आहे तसं बघायला गेलं होतं रँकिंग मध्ये ॲज अ DC म्हणजे उपजिल्हाधिकारी थोडक्यात, आणि इकडे पोलीस सब इन्स्पेक्टर याच्यावरती सुद्धा अनेक पद आहेत, तरी सुद्धा वर्दीला किंमत आहे। आणि म्हटलं होतं त्या कार्यक्रमामध्ये ज्यांच्या अंगावर वर्दी आहे त्यांच्याच भोवती गर्दी आहे, ठीक आहे। तर हा महत्त्वाचा मुद्दा, वर्दीनेच आपल्याला मिळतं सगळ्या ह्या गोष्टी, मान सन्मान प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला मिळवायच्या असतील तर तुम्हाला वर्दी अंगावरती पाहिजे। बाकी आतमध्ये माणूस कोण आहे हे बघणं तेवढंसं महत्त्वाचं नसतं। वर्दीला किंमत आहे, वर्दी मिळवण्यासाठी जी झटपट आहे तुमची ती तशीच कायम राहिली पाहिजे। आणि येणारा काळ हा तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येणार आहे। सुवर्ण संधी म्हणजे जवळजवळ 13,000 पदं यावेळेस महाराष्ट्र पोलीस दलामध्ये नव्याने भरली जाणार आहेत। जशी आता आपण बघतोय की आजच काही मुलींनी अगदी मुंबई पोलीसचा ग्राउंड देऊन, आता मीना ऑलरेडी तिचं सिलेक्शन झालेलं आहे मुंबई चालकला, आणि मुंबई सिटीचा आज तिचा ग्राउंड होता, चांगला ग्राउंड गेला, इथंही 100% सिलेक्शन होईल, म्हणजे एकाच वेळेस 2-2 पदं ती मिळवेल असं वाटतंय। आणि बाकीच्या मुली सुद्धा आहेत ज्यांचा चांगला परफॉर्मन्स होता या काळामध्ये। महत्त्वाचं म्हणजे पोलीस भरती करत असताना काय करणं गरजेचं आहे। पहिली गोष्ट आपल्याला गरज काय असते ना हे समजून घेणं गरजेचं आहे। पोलीस भरती करण्यासाठी गरज आहे, पहिली महत्त्वाची गरज म्हणजे तुम्हाला जागा पाहिजे, अभ्यास करण्यासाठी जागा पाहिजे। त्याच्यानंतर त्या भरतीच्या पिरियडमध्ये लागणारी जी पुस्तकं असतात किंवा त्याच्यासाठी जे काही स्टडी मटेरियल लागतं ते उपलब्ध झालं पाहिजे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे मार्गदर्शन, जे की तुम्हाला तिन्ही गोष्टी सहज उपलब्ध होत आहेत। आजच्या डेटला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला सरळ या तिन्ही गोष्टी उपलब्ध झालेल्या दिसतात। सुरुवातीच्या काळात जसं आमदार साहेबांनी सांगितलं, मिर्षाताईंनी सांगितलं की आमच्या काळात फेसबुक YouTube वगैरे ह्या जास्त गोष्टी नव्हत्या, आपल्याकडे आज सगळ्या गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत। आज ज्या पद्धतीने मी इथं बोलतोय तुमच्याशी, मुंबईमध्ये थोडासा क्राऊड जरी कमी असला पोलीस भरतीकडे वळणारा, तरी पण आम्ही अहमदनगरला गेल्यानंतर तिथं गोष्टी दिसल्या, तिथे एका अकॅडमीमध्ये 500-600 मुलं, 1000-1200 मुलं। पुण्यामध्ये मी ऑलरेडी पुण्यातून माझं शिक्षण वगैरे पुण्यातूनच झालंय, मी चाणक्य मंडळाचा स्टुडंट राहिलेलो होतो, सरांसोबत जसं पडवळ सर आले त्यांच्यासोबत माझा अभ्यास सुद्धा झालेला आहे। पण ती ओळख आत्ता निघाली, म्हणजे त्याच्या आता ते 2019च्या बॅचचे 118 नंबरची जी बॅच आहे आपली PSIची त्या बॅचचे ते अधिकारी आहेत। एवढा चांगला अभ्यास त्या काळात त्यांनी केला, बघितलं सुद्धा असेल एकमेकांना, फक्त ओळख नव्हती, ती ओळख आत्ता मिळाली, ठीक आहे। ही जी ओळख आहे की नाही ही वर्दीची पॉवर आहे। आज ते असे समोर भरपूर वेळ होते, अभ्यास करताना सुद्धा समोर होते, पण ते इथं आल्यानंतर जी वर्दी आहे की नाही ती आकर्षित करून गेली। लगेच नाव बघितलं आणि विचारलं त्यांना, ते म्हटले इथंच अभ्यास करा, मी पण म्हटलं तिथंच केलाय, ती ओळख आली। समजतं, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात, एक स्टेज असतं आणि ते स्टेज म्हणजे तुमचं अकॅडमी असेल किंवा इव्हन असं काय नाही की अकॅडमीच लावली पाहिजे, मी अकॅडमीचा इकडं आहे म्हणून अकॅडमी लावा असं नाही म्हणणार आहे।
घरी बसून सुद्धा पोलीस भरतीचा अभ्यास करता येतो, सेल्फ स्टडीवरती सुद्धा अभ्यास होतो. अकॅडमीच पाहिजे असं काही नाहीये, फक्त एक मार्गदर्शनाची गरज असते, म्हणून फक्त अकॅडमी महत्वाची आहे. 95% स्टडी हा तुम्ही स्वतःच करत असता. अकॅडमी फक्त तुम्हाला मार्ग दाखवते, रस्ता दाखवते, चालायचं तर तुम्हालाच असतं. चालणं हे आपल्यावर असतं, किती स्पीडमध्ये चालतोय त्याच्यावर डिपेंड आहे की कधी पद मिळतंय. जे आता धावले या रस्त्यावरती ते आता सिलेक्ट झाले, जे चालतात ते पुढे सिलेक्ट होतील, त्यांना धावावं लागणार आहे, कारण वाढती स्पर्धा लक्षात येतात. या सगळ्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत, आपण त्याच्यामध्ये धावणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्ही बघितलं पोलीस भरती, आता इथं बसलेल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की पोलीस भरतीमध्ये नक्की असतं काय. पोलीस भरतीमध्ये असतं मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा, आणि त्याच्यानंतर नॉर्मल एक फॉर्मॅलिटी म्हणून आपण मेडिकल वगैरे ज्या गोष्टी असतात त्या जस्ट फॉर्मॅलिटी असतात, त्याच्यामध्ये काही विशेष गोष्ट नाही आहे. पण दोन गोष्टी तुम्ही जाणीवपूर्वक बघणं गरजेचं आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगेन मी हे समजून घेण्यासाठी. ज्या पद्धतीनं सायकलला 2 चाकं असतात की नाही, त्याच पद्धतीनं पोलीस भरती सुद्धा 2 चाकावर चालते. त्यातलं एक चाक म्हणजे मैदानी चाचणी आणि दुसरं चाक म्हणजे लेखी परीक्षा. जर सायकलच्या 2 चाकापैकी एक चाक जरी पंक्चर झाला किंवा त्याची हवा कमी झाली तरी पण बॅलन्स बिघडतं. त्याच पद्धतीनं पोलीस भरतीमध्ये मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा ही सुद्धा बॅलन्सवर चालते. दोन्ही गोष्टी तुमच्याकडे तेवढ्या असतील, स्ट्रॉंगली असतील, तर तुम्हाला या गोष्टी क्लिअर होतील. जर का ते नसेल तर तुम्हाला तेवढंसं लवकर सिलेक्शन होत नाही. म्हणून काही मुलांचं कसं आहे माहिती आहे का, एक संघटना आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, जाहिरात आली फॉर्म भरलं आणि हॉल तिकीट आल्याने अभ्यास सुरू केला, अशी एक संघटना आहे. म्हणजे जाहिरात आली की फॉर्म भरायचा आणि हॉल तिकीट आल्यावरती अभ्यास सुरू करायचा, अशी संघटना म्हणतो मी त्याला. त्या संघटनेचे सदस्य तेवढे होऊ नका. म्हणजे फक्त जाहिरात आल्यावर मागे लागायचं नाही, त्याची तयारी तुम्हाला आधीपासून करावी लागते. तहान लागल्यावरती विरोधाला गेल्यानंतर ऑब्विसली मृत्यू होणार आहे, समजताय का. म्हणून तिथं तुम्ही एक गोष्ट समजून घ्या, आधीपासूनच तयारी करा, एक प्लॅन करा आणि त्या प्लॅनला सक्सेस करण्यासाठी तुम्ही या वाटेवरती चाला. शेवटी जाता जाता एवढंच सांगेन, यशाची त्रिसूत्री लक्षात घ्या. यशाची त्रिसूत्री आहे अभ्यास पहिली, दुसरं अनुभव आणि तिसरं आहे आशिकी. आता आशिकी म्हटलं लगेच सगळ्यांच्या चेहऱ्यावर असं फिरून आलं. बघा, आशिकीची जी संकल्पना आहे की नाही ते आपण लक्षात घेऊ, काय असते आशिकी नक्की, समजतंय. पहिली गोष्ट म्हटलं मी यशाच्या त्रिसूत्रीमध्ये अभ्यास असतो. अभ्यास म्हणजे अभ्यासक्रमाचा अभ्यास करणं म्हणजे अभ्यास. जो काही तुमचा पोलीस भरतीचा सिलेबस आहे, पळवकर साहेबांनी मगाशी सांगितलं, अमर साहेबांनी, की 25 मार्क्सला लेखी आहे, 25 मार्क्सला गणित आहे, 25 मार्क्सला बुद्धिमत्ता आणि 25 मार्क्सला जीएस आहे. आता तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, युट्यूबवरती या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, ठीक आहे. त्या अभ्यासक्रमाचा जो डिझाईन केलेला शासनाचा अभ्यासक्रम आहे, त्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करणं म्हणजे अभ्यास आहे, बरोबर. दुसरी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे अनुभव. अनुभव म्हणजेच काय असतं, पोलीस भरतीला गेल्यानंतरच धावायचं. किंवा 800 मीटरचा, माझ्या मुलींच्या बाबतीत जर बोलायचं झालं, 800 मीटरचं टायमिंग काय येतं. आजच आपल्या एका मुलीने ग्राउंड दिला, समीक्षा नावाची जी मुलगी आपली, तिने ग्राउंड दिला 2:52 तिचा टायमिंग लागला. पोलीस भरतीमध्ये 800 मीटरला 2:50 इतका टायमिंग लागतो. आता 2 सेकंदासाठी तिचे 3 मार्क्स गेले. हे लक्षात घ्या, प्लॅनिंग महत्वाचं आहे, समजताय. त्याच्यासाठी प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. आता मरोळ पिकलेलं तिचं झालेलं आहे, ते मरोळचं जे आपलं पोलीस ट्रेनिंग सेंटर आहे मुलींचं, तिथं तिचा आजच ग्राउंड झाला सकाळी. त्या ग्राउंडमध्ये तिला फक्त 2 सेकंद, तिचे 2 सेकंद, आता माहित नाही पुढे काय होईल. 105 तिची टोटल झाले, एलटीडी कॅटेगरीतून आहे. जर झालं सिलेक्शन तर ठीक, आणि जर एका दुसऱ्या मार्क्ससाठी गेली तर तिला वाईट एवढंच वाटेल की जिथं सहज 2 सेकंद आणि 3 मार्क्स मिळणार होते ते घालवले. इथं थोडंसं प्रॅक्टिस, डेमो जे असतं की नाही, म्हणजे आपण महिन्याने जे अरेंज करतो, आपल्याकडे किती इम्प्रूव्हमेंट होते स्वतःमध्ये ते बघण्यासाठी डेमो असतं, समजतं का. ह्या गोष्टी तुम्ही क्लिअर करणं गरजेचं आहे. तो एक अनुभव भरतीलाच घेतला पाहिजे असं नाही, डेमोला आधीच घ्यायचा, मग भरतीला चुका होणार नाहीत. संभाव्य धोका आपल्या ज्या काय असतात त्या आपण टाळू शकतो. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा होता त्याच्यामध्ये लेखी परीक्षेचा. लेखी परीक्षेला सरांनी सांगितल्याप्रमाणे मगाशी जे आपले PSI साहेब होते त्यांनी जे सांगितलं अमर सरांनी, की पेपर सोडवा, पेपर प्रॅक्टिस. पोलीस भरतीला जो पेपर येतोय तो पेपर तुम्हाला आधी सुद्धा मागच्या भरतीचे पेपर मिळतात आणि आज सहज उपलब्ध होत आहे. त्याची प्रॅक्टिस तुम्ही केली तर तुम्हाला तो अनुभव येतो. म्हणजे 2 मुद्दे तुम्हाला क्लिअर झाले असतील. एक अभ्यास म्हणजे अभ्यासक्रमाचा अभ्यास करणं, आणि दुसरं म्हणजे पेपर प्रॅक्टिस. आयोग किंवा निवड समिती तुमच्यासोबत 2च माध्यमातून बोलत असते. एक म्हणजे पोलीस भरतीचा जो काही सिलेबस आहे तो, आणि दुसरा गोष्ट म्हणजे तुमचे मागील वर्षाचे पोलीस भरतीचे पेपर.
त्या दोन गोष्टीच्या माध्यमातूनच आपल्याला आयोग किंवा आपली निवड समिती आपल्याला सांगत असते की अशा पद्धतीची भरती असेल. ठीक आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट त्यांच्यावर मगाशी सगळ्यांच्याच तोंडावरती स्माईल आली, आशिकी. बघा, आशिकीची संकल्पना आहे ना, थोडंसं समजून घेणं खूप गरजेचं आहे. आशिकी म्हणजे काय? एकाच गोष्टीवरती मन येणं, एकाच गोष्टीवरती मन येणं त्याला म्हणायचं आशिकी. ठीक आहे. आता सध्या तरी तुमचं पोलीस भरतीवरती मन आलं पाहिजे, पुस्तकावरती मन आलं पाहिजे. पुस्तकं तुमच्याकडे बघतायत, फक्त तुम्ही त्यांच्याकडे बघण्याची गरज असते. समजताय का? ही जर आशिकी तुमच्यामध्ये निर्माण झाली तर येणाऱ्या काळामध्ये अंगावरती तुमच्या वरती 100% असेल. आणि बाकीच्या ज्या काही आशिकीच्या संकल्पना आहेत त्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये येत असतात. काळांतराने काही वर्षामध्ये प्रत्येकाच्या लाईफमध्ये येत असतात. समजताय का? म्हणजे आज उद्या सगळ्यांना बाकीच्या आशिकीच्या संकल्पना मिळणारच असतात, फक्त ही आशिकीची संकल्पना मिळवण्यासाठी हीच वेळ आहे, हे लक्षात घ्या. आणि येणाऱ्या पुढच्या 13,000 एवढी पद आहेत, आपल्याला काही एवढी नको, आपल्याला एक पद पाहिजे. त्या एका पदाची तयारी करा आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्या महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सहभागी व्हा. सगळ्यांना शुभेच्छा देतो. इथंच थांबतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद जाधव साहेब. आपण अत्यंत